अत्तदीप भव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेह होऊया या यूट्यूब चॅनलवरती. शालेय पोषण आहार संदर्भामध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेतली होती, की लॉग इन समस्या कशा पद्धतीने दूर करायची आहे. त्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं, की ॲपमध्ये काही अपडेशन सुरू असेल त्यामुळे ती समस्या येत आहे. आणि आता आपल्याला अधिकृत या पोषण आहारच्या ॲपवरती गेल्यानंतर विद्यार्थ्याची दैनिक उपस्थिती टाकल्यानंतर आपल्या सर्वांना आता आता या पद्धतीचा मेसेज येत आहे अलर्ट म्हणून. कृपया आपल्या मोबाईलमधले सध्याचे पी-एम पोषण ॲप अनइन्स्टॉल करून पी-एम पोषण पोर्टलवरती जायचं आहे. तिथे डाउनलोडच्या टॅबमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर पी-एम पोषण ॲप येथून नवीनतम आवृत्तीचे पी-एम पोषण ॲप इन्स्टॉल करावे. इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा प्रयत्न करावा. आज आपण तेच पाहणार आहोत, की या पोर्टलवरती जाऊन आपण आपलं पी-एम पोषण ॲप जे आहे ते इन्स्टॉल कसं करावं. हे ॲप जे आहे ते ए-पी-के फाईल्समध्ये आहे. त्यामुळे इतरांकडून आलेले ए-पी-के फाईल्स कृपया डाउनलोड करू नये. अतिशय सोपी पद्धत आहे. तेच आपण पाहणार आहोत, की आपण याच पोर्टलवर जाऊन हे ॲप कशा पद्धतीने आपण डाउनलोड करू शकतो. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. ब्राउझरवर आल्यावर आपल्याला इथे टाईप करायचं आहे एम-डी-एम पोर्टल. एम-डी-एम टाईप केल्यावरती एम-डी-एम पोर्टल नावाची सर्च लिंक येईल. त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला आठवणीने महाराष्ट्र शब्द आहे का ते बघायचं आहे. एम-डी-एम पोर्टल सर्व राज्यांचे आहेत. इथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पी-एम पोषण असं निळ्यामध्ये लिहिलेलं असेल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा आपली जर डेस्कटॉप साईट नसेल, मोबाईल व्ह्यू असेल तर आपल्या डाव्या हाताकडे आपल्याला हा डाउनलोड हा शब्द इथे आपल्याला दिसत आहे. हे आपलं पोर्टल ओपन झालेलं आहे. इथे डाउनलोड ही टॅब दिसत आहे. या डाउनलोड टॅबवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. डाउनलोड करण्यासाठी 2 टॅब इथे उपलब्ध आहेत. एस-एम-एस युजर मॅन्युअल. दुसरं आहे आपलं त्याखाली डाउनलोड पी-एम पोषण ॲप. हे ॲप डाउनलोड करायचे त्यामुळे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला सांगते की आधीचं व्हर्जन जे आहे ते आपल्याला डिलीट करायला सांगितलेलं आहे. तर आधीचं ॲप आपण अनइन्स्टॉल करूयात. हे ॲप आधी आपण इथून अनइन्स्टॉल करूयात. अनइन्स्टॉल झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या पोर्टलवरती यायचं आहे. मेसेज येईल आपण ते ॲप अनइन्स्टॉल केलेलं आहे. आता आपण इथे ओकेवरती क्लिक करूयात. इथे आपल्याला डाउनलोडसाठी पुन्हा विचारेल डाउनलोड अगेन असेल किंवा काहींच्या इथे नुसतं डाउनलोड येईल. डाउनलोड अगेनवरती आपण क्लिक करूयात. तर काहींना आपल्याला हँडसेटच्या प्रायव्हसीमुळे असं डाउनलोड एनिवे येईल तिथे आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. जे ॲप आहे ते डाउनलोड होणार आहे. काही हँडसेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परमिशन मागतील. त्या परमिशन आपल्याला देणं आहे. काही हँडसेटमध्ये जर आपल्याला स्क्रीनवरती ते ॲप इन्स्टॉल केलेलं दिसत नसेल, तर आपल्या फाईल मॅनेजरमध्ये यायचं आहे आणि ए-पी-के फाईल्स जिथे असेल त्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला पी-एम पोषण ॲप दिसेल. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला ओपन विथ म्हणून विचारेल. डब्ल्यू-पी-एस दिसू शकतं, पॅकेज दिसू शकतं. सेकंड नंबरची जी टॅब आहे त्याच. त्यानंतर आहे फाईल व्ह्यूवर. तर डब्ल्यू-पी-एसमध्ये शक्यतो करू नये. हे 2 जर ऑप्शन दिसत असेल तर इथं करावं किंवा हे फाईल व्ह्यूवर जे आहे ते आपण प्ले स्टोरवरून ॲडसुद्धा करू शकतो. कारण ए-पी-के फाईलसाठी ते आपल्याला लागणार आहे. किंवा 2 नंबरची टॅब दिसत असेल तर तिथे सुद्धा आपण ते क्लिक करू शकतो. डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल दिस ॲप येईल. त्याला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर इथे डन किंवा ओपन करू शकतो. ओपन केलं तर ॲप ओपन होईल. डन केलं तर ॲप आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसेल. त्या पद्धतीने आपल्याला ते स्क्रीनवरती आपलं ॲप दिसेल. ॲप ओपन आपल्याला करायचं आहे आणि ॲप ओपन करून काही हँडसेटमध्ये UDIS किंवा मोबाईल नंबर विचारणार नाही. तर काही हँडसेटमध्ये जर अशा पद्धतीने पेज ओपन झालं, तर आपला शाळेचा UDIS कोड आणि आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो टाकून आपल्याला रजिस्टर करायचं आहे. इथे जर काही अडचण येत असेल तर आपल्याला BO लॉगिनवरून ही समस्या दूर करून घ्यायची आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.